5 दिवस चालणाऱ्या मिलेट आणि फळ महोत्सवाला आजपासून कोल्हापुरात सुरुवात झाली। कीड आणि टोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी व्हॅक्यूम पॅकिंग केलेली ज्वारी, महाबळेश्वरची सेंद्रिय स्ट्रॉबेरी, उपवासाची चकली, ज्वारी आणि नाचणीच्या शेवया, ज्वारीचं फरसाण, चहासाठी आंबाडा आणि मोहाची फुलं, डिहायड्रेट जांभूळ बर्फी, लिंबू आणि स्ट्रॉबेरी, 600 ग्रॅम वजन असणारं आटपाडीचं डाळिंब, 7 प्रकारच्या मिलेटपासून बनवलेले विविध पदार्थ, सोनाका आणि क्रिम्सन द्राक्ष, सोनपरी आंबा अशी अनेक उत्पादनं या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध आहेत। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं कोल्हापुरातील व्ही.टी. पाटील सभागृहात मिलेट आणि फळ महोत्सव आयोजित केलाय। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। कृषी अधीक्षक जालिंदर पांगारे, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। निरोगी आयुष्यासाठी सेंद्रिय आणि पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे। त्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा नियमित आहारामध्ये वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। विविध प्रकारची पौष्टिक तृणधान्य आणि त्यापासून तयार केलेली उत्पादनं या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध आहेत। टोका, कीड आणि अळी लागणार नाही अशा पद्धतीनं पॅकिंग केलेली ज्वारी, महाबळेश्वरची सेंद्रिय स्ट्रॉबेरी, 180 दिवस हार्वेस्टिंग केलेली क्रिम्सन द्राक्ष, ब्लॅक क्वीन द्राक्ष, कच्चा आंबा, ड्रायफ्रूट नाचणी लाडू, कोकोनट बर्फी, मिलेट थालीपीठ, उपवासाची चकली आणि बिस्किटं, ज्वारी आणि नाचणीच्या शेवया, रसाळ आणि टपोरे दाणे असणारी आटपाडीची डाळिंब, चहासाठी वापरली जाणारी आंबाडी आणि मोहाची फुलं, ज्वारी आणि पालकची शेव, नाचणीच्या खुसखुशीत शंकरपाळी, जवस आणि कारळा चटणी, ज्वारीचं फरसाण असे एक से एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ इथं उपलब्ध आहेत। पणन मंडळाच्या मॅग्नेट प्रकल्पातून 5,60,00,000 रुपयांचं अर्थसहाय्य देऊन उभारलेल्या प्रकल्पातील डिहायड्रेट केलेली अप्रतिम चवीची जांभळाची बर्फी तसंच लिंबू आणि स्ट्रॉबेरीसुद्धा या महोत्सवात उपलब्ध आहेत। तसंच राळा, नाचणी, वरई, सामा असे अनेक मिलेट या ठिकाणी उपलब्ध आहेत। थेट शेतकरी आणि उत्पादक ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था असणाऱ्या या मिलेट महोत्सवात पौष्टिक तृणधान्य आणि उपपदार्थ खरेदी करण्याची संधी या निमित्तानं कोल्हापूरकरांना मिळाली आहे। उद्घाटन प्रसंगी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा हे सांगितलं आपल्याला की आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण हे मिलेटचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला बऱ्याचशा व्याधीपासून सुटका मिळेल किंवा होणार नाही। त्यामुळे मिलेटचं महोत्सव खूप प्रचंड आहे। आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, नाशिक, बुलढाणा म्हणजे एवढं लांबून हे उत्पादक मिलेट उत्पादक शेतकरी आलेले आहेत। सोलापूर जिल्ह्यातले जर आपण बघितलं तर या ठिकाणी ज्या भाकरी आहेत त्या अत्यंत चांगल्या प्रतीच्या विक्रीला ठेवलेल्या आहेत। त्यामध्ये त्या भाकरी जवळजवळ 2 महिन्यापर्यंत टिकतात। त्याचप्रमाणे फळांच्या बाबतीत आपण बघितलं तर द्राक्ष आहे, त्यानंतर स्ट्रॉबेरी अत्यंत चांगल्या प्रतीची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हा जो महोत्सव आहे हा खरोखर कोल्हापूरकरांसाठी एक पर्वणीच म्हटलं तरी हरकत नाही।